धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे। या महाघोटाळ्याप्रकरणी आरपीआय मराठा आघाडीचे नेते साळुंखे यांनी मोठी घोषणा केली आहे। बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। इतकेच नाही तर या प्रकरणातील दोषी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आपण आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पश्चिम बंगालमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बोगस शालार्थ आयडी असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनाची फसवणूक करून मिळवण्यात आलेली भ्रष्टाचाराची रक्कम संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अशी ही मागणी डॉक्टर साळुंखे यांनी केली। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करत राज्यभर पारदर्शक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान नाशिक सत्र न्यायालयाने नुकताच 15 शिक्षण अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत करण्यात आला। शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर न्यायालयानेही गंभीर निरीक्षणे नोंदवल्याचे डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले। मात्र कारवाईच्या भोवऱ्यात अधिकाऱ्यांचे थांबवलेले वेतन पुन्हा सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेत उपस्थित होत असल्याचे डॉक्टर साळुंखे म्हणाले। बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची राज्यभर सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका झाली आहे। या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी। दरम्यान लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले। या भेटीत बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात येणार आहे। शिक्षण व्यवस्थेत आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आपल्याला धमक्या मिळत असल्या तरी आपण घाबरणार नसल्याचा इशाराही डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिला। धमक्यांना न घाबरता लढा शेवटपर्यंत लढणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। त्यामुळे आता बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील पुढील कारवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो। म्हणजे किती भयंकर म्हणावं हे, अतिशय भयंकर। आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्या प्रकरणाला आजपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं होतं इंटरव्हेन्शन, परंतु त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाची सुद्धा धावपळ सुरू असल्यामुळे ते प्रकरण बोर्डावरती येत नाहीये। त्यामुळे मला नाईलाजास्तव आता हे सर्व प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे PIL मला फाईल करतो आहे। या PIL मध्ये 2000 जो संदर्भ मी घेणार आहे की 2016 मध्ये पश्चिम बंगाल येथे असाच एक पद्धतीचा जो आता शालार्थ आयडीचा घोटाळा आलेला आहे त्याच पद्धतीचा बनावट शिक्षक भरतीचा घोटाळा 2016 साली घडलेला होता। तर त्यात पश्चिम बंगाल सरकारने पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने एक पिटिशन फाईल केलेलं होतं। तर त्याच्यामध्ये पिटिशन फाईल केल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 25,753 शिक्षक होते की ज्यांना माननीय उच्च न्यायालयाने बडतर्फ केलेलं आहे, त्यांच्याकडून वेतन लाभ कायमस्वरूपी काढून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे मी या निकालाचा आधार घेऊन PIL फाईल करतो आहे।